जीवनाची लढाई बहुतेक प्रकरणांमध्ये चढ उतारावर लढली जाते आणि ती संघर्षाशिवाय जिंकणे म्हणजे सन्मानाशिवाय जिंकणे होय. जर अडचणी नसतील तर यश मिळणार नाही. जर संघर्ष करण्यासारखे काहीच नसते तर काहीही साध्य झाले नसते. काय आपल्या जीवनामध्ये संघर्ष आहे? ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, लढाया, युद्ध हे आजच्या काळातही आहेत. या युद्धांमध्ये शत्रू पक्षाचा कसा नायनाट करावा हा विचार मनात ठेवून नवनवीन आधुनिक तंत्र वापरले जाते आणि शत्रूवर हल्ला केला जातो. पूर्वीच्या काळीही जे काही उपलब्ध तंत्रज्ञान होते त्याप्रमाणे त्याचा वापर केला जाईल. परंतु एखादी जादू घडावी आणि अचानक शत्रूंचा नायनाट करण्याची संधी मिळावी ही तर अशक्य गोष्ट वाटते. काय आपणाला असे वाटते की अशा प्रकारे गोष्टी होऊ शकतात? आज आपण अशाच प्रकारची गोष्ट पाहणार आहोत. येरिहो नावाचे एक शहर, यावर परमेश्वराच्या साहाय्याने इस्रायल लोकांनी कशा प्रकारे मात केली आणि ते कसे काबीज केले हे आपण पाहणार आहोत. हे नक्कीच आश्चर्यकारक आहे, पण आपण लक्ष देण्याचा प्रयत्न करू की हे का शक्य झाले. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, जो देश परमेश्वराने इस्रायलांना देऊ केला होता त्या देशाला साक्षात रूपाने जिंकण्याच्या घटनेला आपण आता पाहणार आहोत. थोडा वेळ त्या सर्व घटनांवर एक सरसरती नजर टाकूया ज्या ह्या क्षणापर्यंत घडल्यात. आता इस्रायल लोकांनी विलक्षण रीतीने यार्देन नदी पार केली. त्या वचनाच्या देशात त्यांनी प्रवेश केलेला आहे. आपण जर संपूर्ण वर्षभरात यार्देनीची स्थिती असते त्यावर लक्ष दिले तर कळून येईल की उन्हाळ्याच्या दिवसात तिचे पाणी फारच कमी असते, परंतु पावसाळ्याच्या दिवसात ती दुथडी भरून वाहते. आपणाला आठवतच असेल श्रोत्यांनो की परमेश्वराच्या कराराचा कोश ज्याला याजक लोक उचलून चालत होते तो इस्रायली लोकांच्या समोर गेला होता. अर्थातच हा कोश येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीचे प्रतिनिधित्व करीत होता. जेव्हा याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले तेव्हा पाणी मागच्या मागे थांबले आणि खांद्यावर कराराच्या कोशाला घेऊन याजक लोक यार्देनीच्या मध्यभागी उभे राहिलेत. ते त्या ठिकाणी तोपर्यंत उभे होते जोपर्यंत सारे लोक यार्देन नदी पार करून गेले नाहीत आणि स्मरणार्थ 12 दगड त्या ठिकाणी ठेवण्यात आलेत. आता इस्रायली लोकांनी यार्देन नदीच्या पश्चिमी तीरावर छावणी टाकली आहे. किती वैभवशाली आणि अद्भुत आभार मानण्याची वेळ त्यांची वाट पाहत होती. ह्याच देशाला ज्यामध्ये दुधामधाचे प्रवाह आहेत त्याला देण्याचे वचन परमेश्वराने त्यांना दिले होते. हाच तो देश होता ज्यावर ताबा मिळविण्याकरिता परमेश्वराने त्यांना सांगितले होते. त्यांचे हृदय आनंदाने भरलेले होते, ह्यात काही शंका नाही. आभार प्रदर्शनाची भावना त्यांच्या मनात उसळी मारत होती आणि आनंदाची लहर त्यांच्यामधून वाहत होती. त्या देशाला जिंकण्याकरिता परमेश्वराने एक अट मात्र सांगितली होती, ती म्हणजे सुनता, जे अब्रामाशी केलेल्या कराराचे चिन्ह होते. त्या कराराचा हा एक भाग होता. वचनाच्या देशाला प्राप्त करण्यासाठी हे आवश्यक होते. यहोशुवाने सुनता करण्याकरिता गारगोटीच्या तेज धारवाल्या सुऱ्या बनवल्या आणि अग्रत्वचा हे नाव दिलेल्या टेकडीपाशी इस्रायल लोकांची सुनता केली. श्रोत्यांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनात आज हे वचन कोठे लागू होते ते आपण पाहूया. तुमच्या आणि माझ्या जीवनात ह्याचा काय अर्थ आहे? माझ्याकरिता धारदार सूर्या परमेश्वराच्या वचनाविषयी बोलतात. जे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे. ते अलग अलग करू शकते. आज आमच्या जगात नैतिकतेच्या सर्व रेषा पुसण्यात आलेल्या आहेत, परंतु परमेश्वराच्या वचनात अजूनही पांढरे आणि काळे अलग अलग करण्यात आलेले आहे.
आम्हाला पवित्र शास्त्रात सांगितलेल्या नैतिकतेकडे वापस जायचे आहे, कारण जोपर्यंत हे राष्ट्र, हे लोक परमेश्वराच्या वचनाकडे वळणार नाहीत, तोपर्यंत त्यांना आशीर्वाद प्राप्त होणार नव्हते. जिंकण्याकरिता दुसरी अट जी सांगण्यात आली होती ती म्हणजे परमेश्वराच्या सेना नायकाचे यहोशवाला दर्शन देणे आणि आदेश देणे. यहोशुआ जो संपूर्ण इस्रायल राष्ट्राचा सेनापती होता, त्याला देवाकडून आदेश मिळणार होते. जे काही देव सांगेल तसेच त्याला करायचे होते. आता विजयाचे जे पहिले पाऊल त्यांना उचलायचे होते ते होते यरीहो. आणि ह्या देशाला जिंकण्याकरिता त्याला विभागण्याची युक्ती करण्यात आली होती. येरिहो आणि आय नगराला ताब्यात घेतल्यानंतर त्या देशाचे जे केंद्र राहील ते त्यांच्या ताब्यात राहील. त्यानंतर ते दक्षिण भागाकडे वळतील. ही जी विभाजन करण्याची पद्धती होती तीच पद्धती त्या काळात आणि आज सुद्धा युद्धामध्ये उपयोगात आणल्या जाते. शत्रूला विभागण्यात येते आणि नंतर त्यांना तुकड्या तुकड्यामध्ये जिंकण्यात येते. ही पद्धती यादवी युद्धात, पहिल्या जागतिक युद्धात आणि दुसऱ्या जागतिक युद्धामध्ये उपयोगात आणल्या गेली. तरी पण येरिहो शहर जिंकण्यामध्ये जी पद्धती उपयोगात आणल्या गेली ती पुन्हा उपयोगात आणल्या जाणार नाही. आता आपण ह्या गोष्टीला वचनाद्वारे पाहूया. 6वा अध्याय 1 वचन सांगतं, इस्रायल लोकांच्या भीतीमुळे येरिहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या. कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही. इस्रायलांच्या आक्रमणाच्या भीतीने येरिहो शहराची पूर्णपणे तयारी करण्यात आली होती. येरिहोच्या लोकांना मुळीच कल्पना नव्हती की इस्रायली लोक इतक्या लवकर त्या ठिकाणी पोहोचतील. परंतु तरी त्यांनी सर्व वेशी मजबूत लावून घेतल्या होत्या आणि ते आक्रमणाकरिता तयारीत होते. 2 ते 5 वचने सांगतात, परमेश्वर यहोशुआला म्हणाला, पहा, येरिहो, त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत. तुम्ही सगळे योद्धे ह्या नगरासभोवती एक प्रदर्शना घाला. असे 6 दिवस करा. 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे. 7व्या दिवशी तुम्ही नगराला 7 प्रदर्शना घालाव्या आणि याजकांनी रणशिंगे फुंकावी. रणशिंगे फुंकली जात असताना त्यांचा दीर्घनाद कानी पडताच सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा, म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल. मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे. श्रोत्यांनो, स्वारी करण्याचा, ती मोहीम सुरू करण्याचा दिवस आला तेव्हा यहोशुआने परमेश्वराने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले. 8 ते 11 वचने वाचूया. यहोशुआने लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे 7 याजक परमेश्वरापुढे 7 रणशिंगे फुंकीत चालले आणि परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या मागोमाग निघाला. सशस्त्र लोक रणशिंगे वाजविणाऱ्या याजकांपुढे चालत होते आणि रणशिंगे वाजत असताना पिछाडीचे लोक कोशाच्या मागोमाग येत होते. मग यहोशुआने लोकांना अशी आज्ञा केली की मी तुम्हाला सांगेपर्यंत जयघोष करू नका. त्यांच्या कानी तुमचा आवाज जाऊ देऊ नका व तुम्ही आपल्या तोंडावाटे चकार शब्द काढू नका. आज्ञा होताच जयघोष करा. ह्या प्रकारे परमेश्वराच्या कोशाची नगरासभोवती एक वेळ प्रदर्शना झाली. त्यानंतर त्यांनी छावणीत येऊन तेथे रात्री मुक्काम केला. श्रोत्यांनो, येरिहो शहर अगदी तयार होते, सुसज्ज होते. ह्यात कुठलीही शंका नाही की त्यांच्या तटावर आणि शहराच्या वेशीवर सैनिक तयार होते, पहारा देत होते. सैनिकांच्या टोळीच्या प्रमुखांना व इतर कार्यकर्त्यांना तटावरील आणि वेशीवरील संपूर्ण समाचार देण्यात येत होता. आता एक समाचार असा येतो की शत्रू येऊन पोहोचला आहे आणि शत्रू आता चालत आहे. परमेश्वराच्या कराराचा कोश याजक लोक घेऊन चालत होते. 7 याजक 7 रणशिंगे घेऊन फुंकीत चालत होते. जर मुख्य फाटक तुटेल तर येरिहोचे सैनिक लढण्याकरिता अगदी तयार होते. परंतु एक विलक्षण गोष्ट घडते. पहारेकरी ओरडून सांगतो की ते ह्या ठिकाणाहून आक्रमण करणार नाहीत. त्यांनी वळसा घेतला आहे आणि ते आता दुसऱ्या ठिकाणी जात आहेत. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये एक गोंधळ निर्माण झाला. 12 ते 14 वचने पहा काय सांगतात. यहोशुआ मोठ्या पहाटेस उठला आणि याजकांनी परमेश्वराचा कोश उचलून घेतला. 7 याजक रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे ती एकसारखे फुंकीत निघाले आणि सशस्त्र लोक त्यांच्या पुढे चालले. रणशिंगे फुंकली जात असताना पिछाडीचे लोक परमेश्वराच्या कोशामागे चालत होते. ते दुसऱ्या दिवशीही नगराला एक प्रदर्शना घालून छावणीत परत आले. असे त्यांनी 6 दिवस केले. श्रोत्यांनो, 6 दिवस अशा प्रकारे गोंधळ सुरू राहिला. ह्या लोकांनी 6 दिवसपर्यंत आक्रमण केले नाही.
15वं वचन पहा काय सांगतं. 7व्या दिवशी अगदी पहाटेस उठून त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. त्या दिवशी मात्र त्यांनी त्या नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. 7व्या दिवशी इस्रायलांनी शहराच्या भिंतीभोवती पुन्हा प्रदक्षिणा घातल्या. प्रदक्षिणा संपल्यानंतर एरिहोच्या सैनिकांनी सुटकेचा श्वास घेतला असेल. त्यांना वाटले असेल की आजच्या दिवसाकरिता इस्रायलांचे काम संपले. भिंतीच्या आतल्या सैनिकांनी सुद्धा वर्तुळाकार आपला प्रवास समाप्त केला आणि त्या दिवसाकरिता त्यांचे काम संपले हे गृहीत धरून ते खाली बसून आराम करू लागले. एकाएकी पहारेकरी ओरडला, 1 मिनिट थांबा, ते पुन्हा प्रदक्षिणा घेत आहेत. इस्रायलांनी वर्तुळाकार भिंतीच्या भोवती प्रदक्षिणा सुरू केली. 16वं आणि 20वं वचन वाचूया. 7व्या वेळी याजक रणशिंगे फुंकीत असताना योशुवा लोकांना म्हणाला, जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे. 20वं वचन. तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि रणशिंगे वाजत राहिले. रणशिंगांचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला. लगेच लोकांनी आपापल्या समोर त्या नगरात सरळ चालून जाऊन ते हस्तगत केले. एरिहो शहराची तटबंदी, ती भिंत कोसळून धाराशाही झाली. श्रोत्यानो, ह्याचे प्रमाण आज सुद्धा आम्हाला पाहायला मिळते. परमेश्वराच्या वचनात सांगितले आहे की ती भिंत कोसळली आणि धाराशाही झाली. कुठल्याही ख्रिस्ती विश्वासी व्यक्तीचा विश्वास पुराणवस्तू संशोधकाच्या खोदकामावर आधारित नसून परमेश्वराच्या वचनावर आधारित असतो. इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि 30वं वचन सांगतं की विश्वासाने यरीहोच्या गावकुसाभोवती 7 दिवस फेऱ्या घालण्यात आल्यावर ते पडले. येशू ख्रिस्तावर विश्वास करणाऱ्या व्यक्तीकरिता एरिहो ह्या जगाचे चित्र आहे. ते शक्तिशाली, भीती उत्पन्न करणारे आणि आपत्ती येत आहे अशी भावना उत्पन्न करणारे आहे. परंतु विजय विश्वासावर अवलंबून असतो. योहानाचे पहिले पत्र 5वा अध्याय आणि 4थं वचन सांगतं, कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळविते आणि ज्याने जगावर जय मिळविला तो म्हणजे आपला विश्वास. इब्री लोकासपत्र 11वा अध्याय ह्यामध्ये आपण वाचतो की आजपर्यंत कशा प्रकारे परमेश्वराने निवडलेल्या त्याच्या सेवकांच्या जीवनात विश्वासाने कार्य केले. विश्वासाच्या आधारावर त्यांनी जगाशी टक्कर घेतली आणि विजय प्राप्त केला. श्रोत्यानो, ह्यावेळी परमेश्वर इस्रायलांकरिता लढत होता. आता 2 महत्वाच्या गोष्टी आपण थोडक्यात पाहूया. पहिली गोष्ट, रहाब वाचली होती. 22, 23 आणि 25 वचने सांगतात, तेव्हा जे 2 पुरुष तो देश हेरावयाला गेले होते त्यांना यहोशुवा म्हणाला, तुम्ही शपथ वाहिल्याप्रमाणे त्या वेश्येच्या घरी जाऊन तिला आणि तिचे जे कोणी असतील त्यांना बाहेर आणा. तेव्हा त्या तरुण हेरांनी आज जाऊन राहाबेला, तिच्या आईबापांना, भाऊबंदांना, तिचे जे कोणी होते त्या सर्वांना म्हणजे तिच्या सर्व आप्तजनांना बाहेर आणून इस्रायलाच्या छावणीबाहेर नेऊन ठेवले. 25वं वचन. यहोशुवाने राहाब वेश्या, तिच्या बापाचा परिवार व तिचे जे कोणी होते ते सर्व वाचविले. तिचा वंश आजपर्यंत इस्रायल लोकांमध्ये वसत आहे, कारण जे जासूद यरीहो हेरावयाला यहोशुवाने पाठविले होते त्यांना तिने लपवून ठेवले होते. श्रोत्यानो, राहाबीला देण्यात आलेले वचन त्यांनी पूर्ण केले. 26वं वचन. त्या समयी यहोशुवाने असा शाप दिला की जो कोणी यरीहो नगर उभारण्यास प्रवृत्त होईल त्याला परमेश्वराचा शाप लागेल. त्याचा पाया घालताच त्याचा ज्येष्ठ पुत्र मरेल आणि त्याच्या वेशी उभारताच त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल. राजाचे पहिले पुस्तक आणि 16वा अध्याय ह्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की यरीहो शहर पुन्हा वसविण्यात आले आणि परमेश्वराचा शाप त्या पुरुषावर आणि त्याच्या पुत्रांवर आला. श्रोत्यानो, एकदा त्या आज्ञेकडे पाहूया जी आज्ञा स्पष्ट रूपाने परमेश्वराने ह्यांना दिली होती. परमेश्वराने सांगितले होते की जे काही त्या शहरात आहे त्याचा नाश करा, परंतु सोने, रुपे आणि पितळीची व लोखंडाची पात्रे परमेश्वरास अर्पण होत ती परमेश्वराच्या भांडारात गेली पाहिजेत. कुठल्याही योद्ध्याने स्वतःकरिता काहीच ठेवू नये. पुढच्या अध्यायात आम्ही पाहणार आहोत की यरीहोच्या युद्धामध्ये कोणत्या व्यक्तीने चोरी केली. 7वा अध्याय आपण सुरू करीत आहोत. यहोशुवाचे पुस्तक 7वा अध्याय. पहिलं वचन मी आपणाकरिता वाचत आहे. इस्रायल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतीत विश्वासघात केला. यहुदा वंशातील आखान बिन कर्मी बिन जब्दी बिन जेरह ह्याने समर्पित वस्तूंपैकी काही ठेवून घेतल्या, म्हणून इस्रायल लोकांवर परमेश्वराचा कोप भडकला. श्रोत्यानो, आम्हाला दिसतं की इस्रायल लोकांनी अपराध केला.
परंतु तो अपराध करणारा एकच व्यक्ती होता. आखानने जे काही केले त्यामुळे संपूर्ण राष्ट्राला त्याचा परिणाम भोगावा लागला. हे फारच चित्तवेधक आहे, कारण बरेच लोक बाहेर उभे राहून मंडळांवर टीकाटिप्पणी करतात. मंडळीची अयशस्विता, धर्मत्याग ह्याविषयी चर्चा करतात. ह्यापैकी काही मी सुद्धा करते. परंतु माझ्या प्रिय श्रोत्यांनो, मंडळीचे सदस्य होण्याच्या नात्याने बोलणे फरक आहे आणि नुसतेच बाहेर उभे राहून बोलणे फरक आहे. जर तुमची मंडळी अयशस्वी आहे, जेथे काही गोष्टी जशा व्हायला हव्यात तशा होत नाहीत, ती जर धर्माचा त्याग करून चुकीच्या मार्गावर चालत आहे, तर तुम्ही आणि मी मंडळीचे सदस्य होण्याच्या नात्याने त्यात समाविष्ट आहोत. जर एक सदस्य दुःख सोसतो तर त्याच्यासोबत सगळेच दुःखी होतात. करिंथकरास पहिले पत्र 12 अध्याय आणि 26 वचन सांगतं, एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते. एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्यासोबत सर्व अवयव आनंदित होतात. आता आपण 2 आणि 3 वचने वाचूया. बेथेलच्या पूर्वेस बेथ आवेनाजवळ आय नगर आहे. तिकडे यहोशुवाने एरिहोहून माणसे पाठविली आणि त्यांना सांगितले की जा, तो देश हेरा. तेव्हा त्यांनी जाऊन आय हेरले. नंतर ते यहोशुवाकडे परत येऊन म्हणाले, सर्व लोकांना तेथे जावयाला नको, फक्त 2-3 हजार पुरुषांनी जाऊन आय नगरावर हल्ला करावा. तेथे सर्व लोकांना जाण्याचे कष्ट देण्याची गरज नाही, कारण ते लोक थोडकेच आहेत. श्रोत्यांनो, येरिहो जगाला दर्शविते, आय नगर देहाला दर्शविते. काही देवाचे संत येरिहो शहराभोवती फेरा घालीत आहेत, रणशिंगे फुंकत आहेत, जसे ते विभक्त केलेले ख्रिस्ते आहेत. परंतु ते तितकेच नकारात्मक विचारांनी भरलेले आहेत जितके अन्य लोक. जेव्हा ते म्हणतात की आम्ही हे करीत नाही, ते करीत नाही, तेव्हा खरे पाहता ते आत्मिक रीतीने विवस्त्र होतात. एक एक करून त्या सर्व गोष्टी दूर करतात ज्या त्यांच्या दृष्टीने जगिक आहेत, सांसारिक आहेत. परंतु दैहिक बाबतींविषयी काय? मंडळांमधील काही अतिभयंकर लोक जे स्वतःला अति धार्मिक समजतात, ते जगावर व जगातील गोष्टींवर विजय प्राप्त करण्याविषयी बोलतात, परंतु त्यांचा आय नगरात पराजय होतो. काही लोकांचे बोलणे इतक्या नीच प्रकारचे असते की आम्ही त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. दैहिक वासनांनी बरेचसे लोक अशा प्रकारे बांधल्या गेलेले आहेत, जसे दोरखंडाने किंवा साखळीने बांधण्यात यावेत. त्यांना असं वाटतं की आम्ही फारच चांगले उच्च प्रतीचे ख्रिस्ती जीवन जगत आहोत. इतकंच नाही, पण विजयी जीवन जगत आहोत. ज्याविषयी ते बरेच काही बोलतात, तरी सुद्धा त्यांना विजयी जीवन काय आहे हे माहीत नाही. विजयी जीवन देवाचे जीवन आहे. विजय नेहमी परमेश्वराचा होतो, आमचा नाही. इस्रायली लोक विजयाच्या उन्मादात होते. त्यांनी येरिहोवर विजय मिळवला होता. जरी तो विजय परमेश्वराचा होता, तरी थोड्याच वेळाने इस्रायलांना वाटले की तो विजय त्यांचा होय. यहोशुवाने काही पुरुषांना आय नगर हेरण्याकरिता पाठविले. आय नगराचे लक्षपूर्वक निरीक्षण केल्यानंतर ते म्हणालेत की येरिहो समोर आय नगर काहीच नाही. ही एक लहान जागा आहे आणि आम्ही फार सहज रीतीने विजय प्राप्त करू शकतो. 4 आणि 5 वचने पहा काय सांगतात. म्हणून लोकातले सुमारे 3,000 पुरुष तिकडे रवाना झाले, पण आय येथल्या माणसांपुढे त्यांना पळ काढावा लागला. आय येथील माणसांनी त्यांच्यातली सुमारे 36 माणसे मारून टाकली आणि आपल्या वेशीपासून शबारीमापर्यंत त्यांचा पाठलाग करून उतरणीपर्यंत त्यांना मारीत नेले. त्यामुळे लोकांच्या काळजाचे पाणी पाणी झाले. आयच्या लोकांनी इस्रायलांचा पराभव केला. रोमकरास पत्र 7 अध्याय आणि 18 वचन सांगतं, मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत नाही, कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. श्रोत्यानो, पौलाने ही गोष्ट ओळखली होती. जगावर व जगातील गोष्टींवर विजय प्राप्त करण्याकरिता आम्ही जे उपाय किंवा डावपेच उपयोगात आणतो, ते डावपेच किंवा ते उपाय दैहिक शारीरिक बाबींवर विजय प्राप्त करण्याकरिता नाकाम ठरतात. इस्रायली लोकांनी स्वतःची उणीवता, स्वतःची निर्बलता ओळखली नाही. 6 आणि 7 वचने वाचूया. यहोशुवाने आपले कपडे फाडले आणि तो व इस्रायलाचे वडील जन संध्याकाळपर्यंत परमेश्वराच्या कोशापुढे पालथे पडून राहिले आणि त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली. यहोशुवा म्हणाला,
हाय हाय, हे प्रभू परमेश्वरा, आम्हाला अमोऱ्यांच्या हाती देऊन आमचा नाश करायला तू ही प्रजा यार्देने पार का आणलीस? आम्ही समाधान मानून यार्देने पलीकडेच राहिलो असतो तर किती बरे झाले असते. श्रोत्यांनो, आम्ही हे गीत आधी ऐकलेले आहे. यहोशुवाने हे गीत इस्रायल लोकांसोबत निर्जन अरण्यात भटकत असताना ऐकले होते. तो हे गीत शिकला होता. यहोशुवाने हे गीत निर्जन अरण्यात गायले नव्हते, परंतु आता तो हे गीत गात होता. पराजय काय झाला हे तो समजू शकत नव्हता. म्हणून त्याने कपडे फाडले आणि तो रडून म्हणाला. 8 आणि 9 वचने सांगतात, हे प्रभू, इस्रायलाने आपल्या शत्रूंना पाठ दाखविली. आता मी काय बोलू? कारण कनानी लोक आणि देशातले सर्व रहिवासी हे ऐकून आम्हाला घेरतील आणि पृथ्वीवरून आमचे नाव नाहीसे करतील. तेव्हा तू आपले थोर नाव राखण्यासाठी काय करणार आहेस? परमेश्वर 10व्या वचनात काय म्हणतो पहा. तेव्हा परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, उठ, असा पालथा का पडलास? पुष्कळसे ख्रिस्ती लोक असे आहेत जे परमेश्वरासमोर नुसतेच रडगाणे गात राहतात. त्यांची प्रार्थना एक रडगाणे असते. अशा प्रार्थनेने काहीच फायदा होत नाही. श्रोतांनो, आम्हाला समस्येच्या मुळाशी पोहोचायचे आहे. 11वं वचन, इस्रायलाने पाप केले आहे. मी त्यांच्याशी केलेला करार त्यांनी मोडला आहे. समर्पित वस्तूंपैकी काही त्यांनी घेतल्या आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी व लबाडीही केली आहे आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवलेल्या आहेत. श्रोतांनो, ह्या गोष्टीची यहोशुवाला मुळीच कल्पना नव्हती. 14वं वचन वाचूया. सकाळी तुम्हाला आपापल्या वंशाच्या क्रमाने पुढे आणण्यात येईल. मग ज्या वंशाला परमेश्वर पकडील त्या वंशाच्या एका कुळाने पुढे यावे. नंतर ज्या कुळाला परमेश्वर पकडील त्या कुळातील एका घराण्याने पुढे यावे. मग ज्या घराण्याला परमेश्वर पकडील त्या घराण्यातील एका पुरुषाने पुढे यावे. श्रोत्यानो, यहुदा वंश आणि जेर वंशाचा परिवार अपराधी म्हणून सापडला. नंतर 18वं वचन पहा. मग त्याच्या घराण्यातील प्रत्येक पुरुषाला समोर आणण्यात आले. तेव्हा यहुदा वंशातील आखान बिन कर्मी बिन जब्दी बिन जेरह पकडला गेला. अपराधी पक्ष शोधून काढण्याकरिता इस्रायलांना इतक्या लांबलचक कार्यपद्धतीचे अवलंबन करावे लागले. छावणीमध्ये जे काही पाप घडले होते त्यामध्ये फरक ओळखणे त्यांच्याकरिता कठीण होते. श्रोत्यानो, आमच्याकरिता सुद्धा मंडळांमध्ये जे पाप आहेत त्यामध्ये फरक ओळखणे कठीण जाते. परंतु परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही अशा पापांना ओळखावे आणि त्याचा उपाय करावा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. प्रियांनो, देवाचे वचन आहे की मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. जेव्हा आम्ही देवाच्या आज्ञा पाळतो, त्याचे इच्छेप्रमाणे करतो, तेव्हा तो आम्हाला आशीर्वादित करतो. तो त्याचे अभिवचन कधीही विसरत नाही. नेमकी हीच गोष्ट आज आम्हाला पाहायला मिळाली. इस्रायल लोकांनी केवळ यरीहोच्या भिंतीभोवती प्रदक्षिणा घातल्या आणि जे काही देवाने त्यांना सांगितले ते त्यांनी केले. प्रियांनो, हे देवाचे गौरव आहे, ही देवाची कृपा आहे. काय आपल्या जीवनात यरीहोप्रमाणे अभेद्य अशा काही समस्या, अडचणी किंवा अडखळण्या आहेत काय? देवाच्या आज्ञा पाळा, त्याच्या इच्छेने सर्व काही करा. तो या सर्व भिंती पाडण्यासाठी तुम्हाला मदत करेल. आपण प्रार्थना करू. प्रभू, तुझं वचन म्हणतं की मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. होय प्रभूजी, तुझ्या वचनाप्रमाणे ज्यावेळेस तू आमच्याबरोबर आहेस, आमच्या जीवनामधल्या प्रत्येक संघर्षामध्ये, प्रत्येक लढाईमध्ये आम्हाला घाबरण्याचं कारण नाही. कारण आमचं सहाय्य करणारा आमचा जिवंत देव आमच्याबरोबर आहे. आणि म्हणूनच आमचं केवळ कर्तव्य आहे की आम्ही तुझं आज्ञापालन करावं. तू जे सांगतोस ते आम्ही ऐकावं. होय प्रभूजी, आश्चर्यकारक अशी घटना आज आम्ही पाहिली तुझ्या वचनांच्याद्वारे. होय प्रभूजी, अशाच प्रकारच्या आश्चर्यकारक घटना तू आमच्याही जीवनामध्ये करण्यासाठी आज उत्सुक आहे. प्रश्न केवळ हाच आहे की काय आम्ही तयार आहोत? होय प्रभूजी, आम्ही तयार आहोत. आमचं जीवन आम्ही तुला समर्पित करतो. तू आमचा स्वीकार कर, तू आम्हाला आशीर्वादित कर.
येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. देवाचे भय धरा, त्याच्या आज्ञा पाळा. प्रभू आपणास सहाय्य करो.